आज अंगारक संकट चतुर्थी आहे. तर आज सर्वांना उपास आहे. तर मी ते आज सर्वांना उपास आहे गणपतीचा. तर मी आज मोदक करायले. तर हे बघा, हे असा उंडा घेतलेला आहे म्हणून. आणि हे बघा साखर आहे. तर मी आता मोदक बनवून राहिले. तर तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असा उंडा करून घेतलेला आहे. ही अशी वाटी केलेली आहे याला. आणि यामध्ये साखर घालणं झालेली, याच्यात साखर घालायची. आणि हे असे बनवायचे. त्याला गव्हाचा पिठाचा उंडा मळलेला आहे. आणि यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे, मैदा आहे थोडा, आणि निब्बर मळून घेतलेला आहे. हे बघा, हे असा मोदक आहे. हे बघा, हे असे मोदक बनलेले आहे. हे असे आपल्याला 21 मोदक करायचे आहे. हे सगळे अशा प्रकारे बनायचे आहे. आणि अशी 21 करायचे आहे. तर दाखवते केल्यावर. हे बघा, हे असे मोदक तयार केलेले आहे. लाईट गेलेली आहे, तर त्यामुळे ते बरोबर दिसत नाही. हे बघा, कढई ठेवलेली, तेल तापलेलं आहे आता. आणि हे असे मोदक 21 मोदक तयार केलेले आहे. हे बघा, मी आता याला तळायला ठेवते. उलट नाही काय तिच्या कोणी नाही करायचं. हे बघा, मोदकाचा वाण हे असा उमटू द्यायचा. एकदम छान पांढरे चाले पाहिजे, जास्त तळू द्यायचे नाही त्याला. जास्त तळले तर लाल दिसते ते, त्याच्यामुळे. हे बघा, आपले मोदक तळायचे झालेले आहे. हे बघा, हे असे तळलेले, असे छान उमटलेले आहे ते. हे बघा, असे पांढरे शुभ्र दिसले पाहिजे ते.
जे काम कर ते दाखल गावात घरी येईन तुम्ही. तर हे बघा, हे असे मोदक तळलेले आहे. आत्ता लाईट गेली होती म्हणून दाखवलेली नाही. तर हे बघा, हे असे केलेले आहे. आज अंगारक संकष्ट चतुर्थी, तर आज गणपतीला मोदक तयार केलेले आहे. तर हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे. याच्यामध्ये याला काही नाही, नुसतं पीठ आहे गव्हाचं, पण चांगला उंडा मळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडा मैदा आणि तेल टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ते खायला पण चांगले लागतं नंतर प्रसाद म्हणून वाटायला. तर तुम्ही पण असेच करा आणि खाऊन बघा कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मोदक आवडले असले तर लाईक करा. म्हणजे जेवायला उपवास सोडायला आज एकादशी सॉरी चतुर्थी आहे, अंगारकी चतुर्थी आजची. तर आता उपवास सोडणं चालू आहे. वरमपोळी आपलं साधा उपवास आहे. तर या तुम्ही पण जेवायला. तुम्ही सोडली की नाही, चतुर्थी धरता की नाही, सोडली की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. कर जेव.